आज विचार केला घावण्यांचा बेत करूया. तशी मी साताऱ्याची आहे, पण माझ्या मैत्रिणी कोकणी असल्यामुळे त्यांनी मला भरपूर घावणे खायला घातलेले, त्याच्यामुळे मला फार आवडतात. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे प्लीज इग्नोर माय मॅक्शी अँड कॉन्सन्ट्रेट ऑन माय घावणे रेसिपी. हा काळा तवा घेतला वहिनींकडून, मग वहिनीनंच बोलवलं, त्यांनाच सांगितलं जरा पीठ बीठ मिक्स करा बघा, कारण की त्या अलिबागच्या आहेत तर त्यामुळे त्यांना व्यवस्थित जमतात. मग त्यांनी मला दाखवलं व्यवस्थित कसं करायचं. त्याच्यामध्ये पाणी टाकलं, मीठ टाकलं, गर्र 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 हलवलं. हा कांदा घेतला कारण की जरासा तव्याला लावायचा होता. त्यानंतर वहिनींनाच म्हटलं जरा वहिनी एखादा टाकून बघा, नाहीतर माझ्याकडून तो जळला तर सासूचे 4 फटके खावे लागतील, बोलणी खावी लागेल आणि झालंच मग जोक्स पाठ. मग त्यांनी असं मस्तपैकी त्याच्यामध्ये गर 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 फिरवलं आणि टाकला मस्तपैकी. काय होतं हे, काय मी विसरते भरपूर गोष्टी. काय हे घावणे टाकले, असे 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 सोडले आणि जेव्हा जसं जसं ते फुलत गेलं त्यांनी उलटे केले. हा पहिला आणि दुसरा त्यांनी केला, त्याच्यानंतर बाकीचे मी केले. हा प्लीज हा. मस्तपैकी घावणे उलटले आणि एवढं छान झालेले घावणे. नंतर चटणी बनवली आणि सर्व केली. या खायला.